टीम गोडसेही कुठे जाऊ नका, लगेचच विनर विनर अशी मॅच असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. टीम गोडसेही कुठे जाऊ नका, विनिंग विनिंग अशी मॅच आपल्याला खेळवायची, या गोष्टीची नोंद आधीच घ्या, कारण की शेवटचा दिवस आहे. आयोजकांशी आपण देखील थोडंसं संलग्न राहा. विनिंग विनिंग अशी मॅच असेल पुढील, कारण कुठे जाऊ नका. चला रुपेश, या आपण माधव माचचा पुरस्कार रुपेशला दिला जाईल. आणि भूषणजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत रुपेशला माधव माचचा पुरस्कार. आपण देतोय रुपेशला भूषणजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि इथे शुभ सन्मान देखील करूयात. गोडसेचे युवा उद्योजक समाजसेवक भूषणजी धुमाल यांचा आपण शुभ सन्मान करूयात या स्पर्धेच्या वतीनं. इथे आपण सन्मान करूयात. शुभ सन्मान आपण करूयात. युवा उद्योजक सन्माननीय गोडसे भूषणजी धुमाळ यांचा सन्मान करूयात. आज शुभ सन्मान आपण करूयात. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं आपल्याला पुरस्कृत झाले सन्माननीय युवा उद्योजक गोडसेचे भूषणजी धुमाळ साहेबांचा इथे मात्र आपण शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेच्या वतीनं हा शुभ सन्मान केला जाईल. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल, या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंटो, सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र आपण सन्मानित करतोय. भूषणजी धुमाल साहेबांचा आपण शुभ सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीनं. युवा उद्योजक गोडसे आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आम्हाला मिळाले आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. तदनंतर ही छत्रपती शिवाजी महाराजांची गोड मूर्ती आणि अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची गोड प्रतिमा स्वीकारत असताना पायात 2 चपला देखील काढल्या. खरं तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि महाराजांची शिकवण मनामध्ये अंगी बाळगून देखील आपण अनेकदा आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडींना सामोरे जात असतो. निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि जाऊयात आता मॅचच्या देशानं. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र राजू जाधव यांचा गोड आवाज पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. Thank you so much, Vishwas Kene. पंचांनी नो बॉल घोषित केला आणि दर्जेदार षटकार म्हणजे तब्बल 7 धावफलकावरती लागलाय. सोने पे सुहागा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना टीम आई एकविरा स्पोर्ट सावाद. हा बॉल पाहायला भेटेल आपल्याला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. व्हाईट बॉल. अजून एक धाव जोडली जाईल. आई एकविरा स्पोर्ट सावाद संघाकरिता नक्कीच बक्षिसाच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील सावाद एक्सप्रेस आपण पाहू शकाल. सध्या तरी बॅटिंग मध्ये दमदार कामगिरी सुरू आहे. इथे मात्र हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटतोय.
चांगला बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गुडलँड स्पॉटमध्ये बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता किरण पाटीलचा. किरण पाटीलच्या सोबतीला जयेश ला आपण इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. भावेश सध्या तरी या ठिकाणी अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहू शकाल ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा थरार अंतिम दिवस. ओ रिव्हर्स केलाय त्या ठिकाणी चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचे देखील पाठलाग करतायत. दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतील. तदनंतर फेक केला जाईल दरम्यान. चांगली रन बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. इथे 3 धावा पाहायला भेटल्या. कारण की खेळपट्टीवर जर सावध एक्सप्रेस किरण पाटील असेल तर नक्कीच 3 धावा काढल्या जातील. बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅन रिजनला चेंडू बराच काळ तिथे क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू आणि दोघांमध्ये खेळ सुरू होतात. सो त्या अनुषंगाचा फायदा इथे मात्र घेतला किरण पाटील आणि जयेश यांनी. जयेश दळवी आपण पाहू शकता सोबतीला. धावसंख्या 11 धावफलकावरती लागले. अजूनही या ओव्हरमधील 4 बॉल इथे मात्र शिल्लक असतील. इथे मात्र ड्राईव्ह केलाय जयेश दळवी. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आपलं खातं ओपन केलेलं आहे जयेश दळवीनं 1 न. आज आमचे ऑपरेटर नीरज थोडासा सॅड मूड जरूर आहे, परंतु मध्यम क्रमांकावरती नक्कीच त्यांचा मूड चेंज होऊ शकेल. आणि एक समीकरण देखील आपल्याला तो दाखवतो ऑन स्क्रीनवरती. ओ इथे मात्र आपण पाहू शकाल हा बॉल फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. धावसंख्या पोहोचली जाऊन धावफलकावरती धावा 13 लागलेले आहेत. क्या ये मॅच तेरा, क्या ये मॅच मेरा. येणाऱ्या पुढील बॉल मध्ये आपल्याला समीकरण पाहायला भेटेल. सध्या तरी आपण पाहू शकता या चांगली सुरुवात या ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिला तर पोई संघ देखील या ठिकाणी कमी नाहीये. अगदी तो संघ देखील या ठिकाणी फिरायला आलेला नाहीये. जिंकायचं आहे. इथे मात्र आपण पाहू शकता फटका फसलेला आहे. गोलंदाज चेंडूवरती आलेत. एकही धाव इथे मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिरावलेल्या आपण पाहू शकाल. भावसच्या या षटकामध्ये त्यांनी तब्बल 13 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहू शकाल. वाईटेश लॉंगॉनच्या दरम्यानच एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफला आहे. ओ इथे मात्र आपण पाहू शकाल फलंदाज बाद होईल. जयेश इल्ला इथे मात्र परतावं लागेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र झाली आहे. 13 धावा धावफलकावरती असताना इथे मात्र शेवटच्या बॉलवरती भावेशनं जयेशला मात्र डगआउटचा आसरा दाखवलेला आहे. ऍक्शन रिप्ले हा तुमच्या समोर आपण पाहू शकाल. बॉलनं अजिबात उसळी घेतली नाही. थोडासा आतमध्ये देखील बॉल आला आणि इथे जयेशला मात्र परतावं लागलं. पहिल्या षटकाची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. बॅटर आपण अगदी लवकरात लवकर यायचं आहे. वेळ आपण जास्तीचा अजिबात खर्च करणार नाहीत. आज अंतिम दिवस ग्रँड फिनाले सुपर संडे आपण पाहू शकाल. सेमीफायनल नंबर 2 मध्ये भूमी 11 जय जोटिंग देवरुंग टीम इन अन ऍक्शन मध्ये असेल आणि फायनल मध्ये वसत संघ इन अन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. न्यू बॅटर आता मात्र आलेले आहेत अक्षय मात्रे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज. दुसरं षटक घेऊन येतोय दीपक. समोर किरण पाटील. आतापर्यंत 10 धावा त्यांनी मात्र जमवलेले आहेत आपल्या संघाकरिता. चांगले योगदान बॅटिंगच्या वतीनं किरण पाटीलचं आपण पाहू शकाल. इथे मात्र आपण पाहू शकता त्या ठिकाणी दरम्यान विकेट किपर त्या ठिकाणी या चालाकी दाखवत असताना थर्ड मॅन होते. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. शपल भरपूर झाले होते किरण पाटील, परंतु बॉलला इथे मात्र काही पिक करता येऊ शकलं नाहीये कारण की वेग भन्नाट होता दीपकच्या या बॉलवरती. चांगली गोलंदाजी दीपकच्या वतीनं आपण पाहू शकाल. अगदी किरण पाटीलला फॉलो केला या ठिकाणी दीपकनं. पुढचा बॉल आपण पाहूया.
इथे मात्र आपण पाहू शकाल उंच गेलाय बॉल आणि चेंडू सीमा पार. किरण पाटीलच्या बॅटमधून ब्लास्ट, षटकार. भिवंडी मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील ज्याच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी होत आहे. दीपक, च्या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही 4 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स अटम अल्टी आणि चेंडू सीमा रेषा बाहेर. दर्जेदार चौकार होईल. कल्टी, 4 धावा. धावसंख्या पोहोचली या चौकाराच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचलेत तब्बल 23 धावा धावपलकावरती. 10 धावा खर्च केल्या दीपकनं या ओव्हरमध्ये. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर बॉलर भावेशनं 13 धावा खर्च केल्या. दीपक देखील महागडा ठरत आहे, कारण की मैदानाच्या आपण आतमध्ये पाहिलं तर किरण पाटील जो मात्र बरसत आहे, तसेच प्रिन्स ऑफ सावत देखील डगआउटमध्ये आहेत. दिगंबर माळी. धावा इथे मात्र धावांचा पाऊस आज आपल्याला या 4 ओव्हरमध्ये पाहायला भेटेल. सध्या तरी 23 धावा धावपलकावरती तुम्ही पाहू शकाल. दीपकच्या अडचणी वाढलेल्या आहेत आता या मॅचमध्ये, या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल दीपकचा. बॉलचा वापर त्या ठिकाणी केलाय. जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक आणि चेंडू वाईटिश लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. गॅप देखील दर्जेदार शोधता या ठिकाणी किरण पाटील आपण पाहू शकाल. 2 धावा इथे मात्र त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचले 26-25 या आकड्यावरती. 25 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. इथे जबरदस्त फटका, अल्टीपल्टी आणि चेंडू सीमा पार. अटपटाने येतो चटपटासही, षटकार. आता चिंतेचा विषय इथे मात्र निर्माण झालेला आहे पोई टीम समोर, कारण की क्षेत्ररक्षण तुम्ही करून अगदी आई एकविरा स्पोर्ट सावाद टीमला फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण इथे मात्र सावाद संघाच्या या दोन्ही बॅटरनं स्वीकारलेलं आहे आणि त्यांची भूक आता थांबत नाहीये. आता ही भूक शांत करण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती नितीशला बोलवलेलं आहे. नितीश कडे ही क्षमता आहे का? कारण की समोर जर तुम्ही पाहिलं तर किरण पाटील ज्याच्या बॅटमधून तब्बल 29 धावा 10 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे, त्याला तुम्ही थांबवण्यामध्ये यश प्राप्त कराल का? नितीश, हा बॉल नक्कीच पाहावा लागेल. नो बॉल आपल्याला पाहायला भेटतोय, पण त्यांनी नो बॉल घोषित केलेला आहे.
आणि पंचाच्या निर्णयाला देखील आव्हान दिलेलं जात नाही नीरज, कारण की अगदी जबरदस्त कार्य. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. आज आपण पाहू शकाल कुणाल भोईर सर आहेत इन ऍक्शन मध्ये, प्रवीण विशे सर देखील आपण पाहू शकाल. इथे हा बॉल चांगला, हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान कमबॅक झालं नितीश. डॉट बॉलची समाप्ती. इथे मात्र आपण पाहू शकता या फटका फसलेला जरूर आहे, परंतु बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूचा पाठलाग करतील, चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आपल्याला पाहायला भेटेल का या क्रीडा नगरीवरती 33 धावा धावफलकावरती लागलेले आहेत त्यांच्या वतीनं. लॉंगॉनच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झाला, फक्त एकच धावेवरती समाधान. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे पूर्ण झाल्या, कारण की फेकी अगदी खराब वाईट फेकी पाहायला भेटली. सो त्या दरम्यान 2 धावा इथे किरण पाटीलला मिळाल्या आणि किरण पाटील यांची वैयक्तिक धावसंख्या देखील 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 39 धावांवरती पोहोचलेल्या आहेत धावा. इथे मात्र ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ दोन्ही आलेले आहेत. तर लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र काही थोडीशी फंबलनेस पाहायला भेटली, परंतु 2 धावा इथे मात्र नक्कीच पाहायला भेटल्या. किरण पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण अक्षय मात्रे यांना पाहू शकाल. अक्षय मात्रे आतापर्यंत काही धावा जमवत नाही, परंतु चांगली साथ या ठिकाणी कॉलिंग रनिंग बिटवीन द विकेट चांगली सुरू आहे. एका बाजूला किरण पाटीलला स्ट्राईकवरती ठेवण्याकरिता अक्षय मात्रे देखील चांगली प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या 41, किरण पाटील 37 वरती. ओ इथे मात्र हा बॉल तरछेदार आपल्याला पाहायला भेटतोय. अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चांगला बॉल आपण पाहू शकाल. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. नितीशचा प्रयत्न देखील सुरू आहेत. आपण पाहू शकाल या ठिकाणी किरण पाटीलच्या अगेन्स्ट गोलंदाजी होत आहे आणि सातत्यानं किरण पाटीलचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील गोलंदाजीचा अस्त्र शस्त्राचा भंडार आहे. इथे बॅकवर्ड पॉइंटला कट केलाय बॉल आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेले आहेत चेंडूवरती, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलेल्या बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे. एकच धाव इथे मात्र मिळेल. त्याचबरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर किरण पाटील स्ट्राईक वरती आहेत. त्यांच्या बॅटमधून 38 धावा आपण पाहू शकाल. आता त्यांना हा अर्धशतक कंप्लीट करण्याकरिता 12 धावांची गरज असेल. जाऊया आपण डीजे मास्टरकडे. भुटेरे इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटलेत. ही चर्चा देखील होत होती मयूर, की योगराज भुटेरे इन ऍक्शन मध्ये कधी पाहायला भेटतील, कारण की प्रवीण विषयांना आपण पाहिलेलं आहे. आपण पाहिलं तर विकी मोगरे यांना देखील सांगे संघाच्या वतीनं पाहिलं होतं. आता योगराज भुटेरे यांना आपण पाहूया. बॅटिंग गोलंदाजी काय त्यांच्याकडे जो काही यस ऑलराऊंडर आहेत, सो त्या अनुषंगाने त्यांची देखील ही क्रिकेटची कला आपल्याला पाहायला भेटेल. पंचांची कला देखील दर्जेदार आहे. यस सध्या तरी विकेट किपर ची भूमिका साकारतात आपण पाहू शकाल. शेवटचं षटक हाणामारीच्या षटकामध्ये समोर बॅटर आहे किरण पाटील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल राज ज्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे. 38 धावांवरती बॅटिंग करत आहेत किरण पाटील. आपटी दिलेला बॉल किरण पाटीलला हा पंप पुल केलाय आणि चेंडूला गुल केलाय. 4 धावांसाठी चौकार. येस गनीभाई कुल्फीवाला, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, पण मंचाकडे या. येस गनीभाई कुल्फीवाले देखील त्या ठिकाणी इशारा देत आहेत. किरण पाटील पोहोचलेत 42 या आकड्यावरती. डेड बॉल. धावसंख्या झाली आहे 46. संघाची धावसंख्या 46
काय जबरदस्त बॅटिंग नीरज आपण पाहू शकाल. अगदी सिंहाचा वाटा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये किरण पाटीलच्या वतीनं. तब्बल 42 धावा धावपलकावरती. अजूनही 5 बॉल शिल्लक असतील. इथे खराब बॉल आणि पाठवले चेंडूला सीमा रेषा पार. छत्रपतीचा छावा ठोकलेत या 6 धावा. षटकार. नक्कीच रिव्ह्यू इथे मात्र अनसक्सेसफुल झालेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. आता इथे धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा ज्या मात्र जाऊन पोहोचलेल्या आहेत 52 धावा धावपलकावरती. इथे पाहू शकाल रिव्ह्यू पोई संघाने गमावलेला आहे. येस नक्कीच संवाद संघानं रिव्ह्यू गमावलेला आहे. धावसंख्या 52. किरण पाटील 48 वरती खेळत आहेत. इथे मात्र जबरदस्त फटका आपण पाहू शकाल आणि आज बरोबर अर्धशतक कंप्लीट झालेले किरण पाटील आपण प्रेक्षकांना बॅट दाखवायची आहे. तय कर लेते हैं मंजिल आसमान की. तब्बल 54 धावा त्यांनी ठोकल्या आज या मॅच मध्ये. आज खऱ्या अर्थानं नक्कीच किरण पाटील या मैदानावरती बरसलेले आहेत आणि या स्पर्धेतील ही दुसरी हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला भेटली आणि ही दुसरी हाफ सेंचुरी असेल मिस्टर किरण पाटील यांच्या नावावरती. आपटी दिलेला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला. बॅक टू बॅक दुसरा घणाघाती प्रहार. F1 क्वालिटीचा ब्रायन डेट षटकार. आज किरण पाटील या स्पर्धेला 4 चांद लावत आहेत आणि पाहू शकाल ज्या वेळेला एखादा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतो त्यावेळेला स्पर्धेला देखील 4 चांद लागत असतात. आपण पाहू शकाल या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचले धावपलकावरती तब्बल 64 म्हणजे 64 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत आणि किरण पाटील तब्बल 60 धावांवरती बॅटिंग करत आहे. सलग 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके चेंडू सीमा पार फेकलेले आहेत. आता उरलेले 2 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. राज वरती पूर्णपणे आता अधिराज्य गाजवलेले किरण पाटीलनं आणि आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये देखील सर्वाधिक धावा ठोकणारा खेळाडू देखील किरण पाटील आपल्याला पाहायला भेटतो. ही पहिलीच मॅच. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल शिल्लक. राज पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल देखील सीमा रेषा पाल. सलगचा हा 4था ब्लास्ट. दिलाय तडाका. ठोकलाय षटकार. कुछ लोग विपरीत परिस्थिति में टूट जाते हैं लेकिन कुछ रेकॉर्ड बनाते हैं. सकाळी नीरज आपण पाहिलं तर अगदी सकाळी 6वा संघ इथे उपस्थित झाला होता. त्यांनी 9 वाजता रिपोर्टिंग केलं होतं मी तर म्हणेन आणि प्रॅक्टिस देखील या ठिकाणी या मैदानावरती त्यांनी केली आहे आणि त्याचं फळ इथे त्यांना भेटलं. मी देखील अनाउन्समेंट केली होती की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि ज्याप्रमाणे आपण एखादं कुशल कार्य करतो ज्याचा प्रारंभ आपण दमदार करतोय परमेश्वर देखील आपल्या पाठीशी
सातत्यानं नसतात. धावसंख्या 70 धावा धावपलकावरती आहेत. 70 धावा धावपलकावरती आहेत. आता शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. 4 मध्ये 4 षटकार ठोकलेले आहेत. एक आला तर तो देखील विक्रम प्रस्थापित होऊ शकेल. आणि पहा हा रिझल्ट तुमच्या समोर आहे. 5 मध्ये 5 षटकार ठोकणारा या स्पर्धेतील हा पहिला खेळाडू आपल्याला पाहायला भेटलाय. दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा 76 आणि 77 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. तर 77 धावांचं भलं मोठं लक्ष आणि त्यामध्ये किरण पाटीलचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला भेटलाय. तर बॅटिंग करत असताना आता पुई संघ काय समीकरण दाखवेल नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तर कॉम बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. कॉम्प्युटर बॉक्समध्ये जॉईन होतील व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र विश्वास केने सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा थरार. येस, धन्यवाद. मॅचला आपण सुरुवात करायची, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. लगेचच फलंदाज पाठवायचे जिंकण्यासाठी. 77 धावा बडवायच्या.
यस मॅचला सुरुवात होते आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला चेंडू अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची लिडिंग एज. पहिला चेंडूवरती विकेटचं पतन. फलंदाज नितीश शून्यावरती बाद. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी राहिली आहे. दोन्ही संघांच्या वतीनं चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. आणि आता इथून मात्र या धावा बनतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. टीम गोडसे ब्रदर्स ग्रुप गोडसे आपण कॅप्टन पाठवायचं आहे, कारण की विनर विनर अशी मॅच असेल. आणखी एक धमाका, उंची जास्त, लांबी देखील गाठली आहे आणि सीमारेषेच्या बाहेर आणखी एक धमाका. षटकार. गोलंदाज तयार. हो, लेन खेचली होती आणि आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि 1+1 अशा या दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती बनवायच्या. जिंकण्यासाठी 77 धावा बनवायच्या. चिंतामणजी मगर यांचे सुपुत्र ओम मगर यांचं आगमन झालं. वेलकम ओम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 14 धाबा. हो, आता नक्की इथे मात्र तेच दरार चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गोडसे ये संघ देखील दाखल होतोय. वेलकम. डॉट बॉल मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि आता इथून मात्र अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. दमदार इनिंग साकारावे लागेल मधाच्या आतमध्ये, कारण की आता धाबांचा आलेख देखील आपण पाहिला तर 77 बनवायच्यात आणि इथून मात्र चांगली सुरुवात करावी लागेल. ओ, फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत ब्रदर्स ग्रुप चौकार. फलकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो, परफेक्टली यॉर्कर. ही ओळख आहे खरं तर किरण पाटीलची. कॉट्रेल ऑफ भिवंडी. नेहमीच आक्रमकता दाखवली जाते गोलंदाजीच्या जोरावरती, परंतु आज बॅटिंगच्या जोरावरती आक्रमकता दाखवली. 72 धावा बनवल्या. 18 धावा धावफलकावरती. ओ, आणखी एक तेज तरा चेंडू आणि यस, फिंगर अप. OUT
फलंदाज असेल बाद. अगदी ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण देखील पाहिलं की अगदी यष्टांच्या मधोमध हा चेंडू पिच होणार होता आणि पंचांनी लगेचच बाद देखील दिला आणि महत्वाची ही विकेट देखील मी तर म्हणेन, कारण की फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. गिरीश वरती ही जबाबदारी आहे. धावसंख्या धावफलकावरती 18. हो, आणखी 31 चा चेंडू, तिखा बाउन्सर किरण पाटीलचा. कमालीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तीन चेंडू फेकले तर एक महत्वाची विकेट घेतली आहे. एकही धाव खर्च केली नाहीये. धावसंख्या बॅटिंगच्या जोरावरती बनवल्या 72 आणि आता गोलंदाजी देखील दमदार करतोय. हो, आणखी एक तेज तरार पिचिंग आउटसाइड सांगत असताना पंचाने तत्पूर्वी लेग बाय शेक धाव फलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो, फटका दमदार आहे. समोरच्या दिशेनं चेंडूला खेळून काढलाय. डाऊन दी बॉल फिल्डर, विकेटचं पतन. फलंदाज बाद. महत्वाची विकेट मी तर म्हणेन, कारण की भावेश चांगली अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ आता मात्र इथे शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये तेजसला आपण पाहतोय. धावांचा वेग मंदावला गेला, कारण की किरण पाटीलची आक्रमकता पाहायला मिळाली. 2 धावा खर्च केल्या, महत्वाच्या 2 विकेट देखील घेतल्या. फक्त लेग बाय शेक धावाले. यास एकही धाव इथे मात्र खर्च केली नाहीये. हो, तेच तरार आणि इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गोल, विकेटचं पतन, फलंदाज बाद.
निखिल पाटील नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा फक्त पाहायला मिळतात. 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 58 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 12 चेंडू 58 ची आवश्यकता. तेच तरार ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती आता जोडली जाईल. आक्रमकता दाखवली गेली आहे या ठिकाणी. साबत संघाच्या वतीनं चांगला खेळ राहिलाय सदरच्या गडीला. हो, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करतात आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेका धावेने आता मात्र फारसा फरक पडणार नाही टीम आई एकवीरा साबत या संघाला, कारण की आता इथून 11 चेंडू आणि 56 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी टीम गावदेवी पोई या संघाला. कारण की धावांचा आलेख आपण पाहिला तर 72 धावा बनवल्या किरण पाटीलनं 23 चेंडूमध्ये आणि गोलंदाजी करत असताना देखील आक्रमकता दाखवली आणि चांगली गोलंदाजी केली. महत्वाचे 3 विकेट्स देखील त्याच्या नावावरती राहिल्या. दहा चेंडू आणि आता 56 धाब्यांची आवश्यकता. हो, ऑफस्टिकच्या बाहेर. आणखी एक वाईटचा इशारा. दहा मध्ये 55 अजूनही बनवायच्यात. रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. ओ, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. त्याच्या जिंकण्यासाठी षटकार येतोय. फलंदाज महेशच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉडीला स्ट्रेच केलं आणि इथे मात्र जजमेंट थोडस क्षेत्ररक्षकाचं चुकीचं पाहायला मिळालं. चेल ड्रॉप जरूर झाला परंतु प्रयत्न लाजवाब होते आणि एक चेकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. आता 8 चेंडू आणि 8 मध्ये धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 48 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ओ, फटका हा फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि यस, कॉटम्बुलची भूमिका फलंदाज बाद.
केटीचं भव्य स्वागत डीप पॉइंट मॉडेल लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. ब्रदर्स ग्रुप घोडसई आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल या मॅचचा विजयी संघ आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना एकवीरा सावध संघाला आपण पाहतोय. आणि सेकंड इनिंग सेकंड मॅच दुसरी फेरी अर्थातच 3 षटकांची असेल ही सूचना आम्ही आधीच आपल्यापर्यंत पोहोचवल्या. हो जेल ड्रॉप लावून ती बॉल अक्षय आले होते. अक्षय देखील आता थोडेसे निराश असतील कारण की आता गोलंदाजीपासून भरपूर वेळ दूर आहे आणि इथे झेल ड्रॉप होतोय. साधा सोपा झेल होता. ॲक्शन रिप्लाय आपण पाहतो टीव्ही स्क्रीनवरती. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातात दोन्ही साईडला अगदी सिरफे कफन बांधके उतरे आणि ऊन देखील तितकंच तीक्ष्ण ऊन आहे. त्या अनुषंगाने कुठेतरी आश्रय घेतला जातोय उन्हापासून वाचण्याचा. दरम्यान पुनश्च झेल ड्रॉप झाला परंतु आता सामना झुकला. टीम आहे एकवीरा सावध संघर्षा दिशेनं आणि आता मात्र इथे अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जिंकण्यासाठी अजूनही 37 बनवायच्यात. फार मोठा उलटफेर या मॅचमध्ये कारण की आपण पाहिलं तर अगदी धावा बनवल्या 72 त्या म्हणजेच किरण पाटीलला आणि ते सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय एकवीरा स्पोर्ट्स सावध या संघानं. हार्ड लक टफ लक टीम गावदेवी पोई अँड हार्ड लक योगेश. येस मॅच किरण पाटील नो डाऊट ऑल अबाउट ज्याने 72 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स देखील घेतल्या आणि अगदी इथे मात्र ही मॅच समरी आपण पाहतोय. किरण पाटीलची गोलंदाजीची ॲक्शन आणि अगदी 3 विकेट्स इथे मात्र त्यांनी संपादित करून दिल्या आणि चांगला खेळ राहिला. किरण पाटीलचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतो आहे आणि जेडी आपण देखील या टॉस इथे केला जाईल. किरण पाटील आपण देखील या तो मॅच आपण देऊयात आणि 3 षटकांचे मॅच पुढील विनर विनर अशी मॅच असेल. एका बाजूला असेल ब्रदर्स ग्रुप घोडसई आणि त्यांच्या अगेन्स्ट एकवीरा सावध अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण लगेचच टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. चांगला खेळ इथे मात्र राहिला दोन्ही संघांचा कौतुक असेल.